पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातून। पुण्याच्या आळंदीत संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त देहूत भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली। ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदीला जाण्यापूर्वी भाविक संत तुकोबांच्या चरणी लीन होतात। आज पहाटेपासून देहूच्या मुख्य मंदिरात काकड आरती पूजा अर्चना करण्यात आली। भाविकांच्या दर्शनाकरता रांगा बघायला मिळाल्या। संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरामध्ये मोठी रांग बघायला मिळाली। तर उत्पत्ती कार्तिकी एकादशी निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। पुण्याच्या आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा सुरू आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक भक्त हे आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होतात। मात्र आळंदीला जाण्यापूर्वी हे संपूर्ण भाविक भक्त हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये येतात। देहूमध्ये आल्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतात आणि येथे लीन होतात। त्यानंतरच हे संपूर्ण भाविक भक्त हे आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होतात। आपण जर पाहायला गेलं तर देहूमध्ये कालपासूनच भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत। तसेच भाविकांनी येथे गर्दी केलेली। आपण जर आता पाहायला गेलं तर या शिळा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या या मुख्य मंदिरामध्ये आता रंगीबेरंगी अशी फुलांची सजावट केलेली आहे। या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण हा मंदिर परिसर फुलून गेलेला आहे। तसेच या ठिकाणी येणार प्रत्येक भाविक भक्त या फुलांची सजावट पाहून मंत्रमुग्ध झालेला आपल्याला दिसून येतो। कारण की पहाटेपासूनच आता येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे कुठंतरी आता देहू नगरी संपूर्ण फुलून गेल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। कारण की लांबच लांब रांगा येथे लागलेल्या आपल्याला दिसून येत आहे। कारण की कार्तिकी एकादशी निमित्त हे संपूर्ण भाविक भक्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये आलेले। देहूनंतर आता हे संपूर्ण भाविक भक्त हे आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।